तर आता यानंतर आपण शवासनाचा आनंद घेणार आहोत. योगासनामुळे, झुंब्यामुळं शरीर थकलेलं आहे. शरीराला आणि मनाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विश्रांती देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपले शरीर जमिनीवर अलगदपणे टेकलेलं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. हाताची तळवे आकाशाच्या दिशेने, पाठीचा कडा अलगदपणे जमिनीवर टेकलेला, मान सोयीस्कररित्या एका बाजूला झुकलेली, डोळे मिटलेले. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत संपूर्ण शरीर आणि मन शांत 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 होत चाललंय. शरीराच्या ज्या ज्या भागामध्ये ताण जाणवत असेल, तणाव जाणवत असेल, त्या त्या भागामध्ये अंतर्मन शक्तीने पोहोचून तो ताण हलका करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपले लक्ष पायांच्या बोटांवर केंद्रित करायचं आहे. पायांची बोट निर्जीव होत आहेत, मृत होत आहेत. ज्या ज्या प्रकारे सूचना मिळत आहेत त्या त्या प्रकारे शरीराचा तो तो भाग निर्जीव होत आहे, मृत होत आहे. त्या त्या भागामध्ये हालचाल करण्याची थोडीही ताकद शिल्लक राहत नाही. तळपाय, टाचा, दोन्ही पायांची घोटे, पेंढऱ्या, गुडघे, गुडघ्याचे सर्व स्नायू निर्जीव होत आहेत, मृत होत आहेत. मांड्या, गुदद्वार, मूत्राशय, कंबर, कमरेचे सर्व स्नायू निर्जीव होत आहेत, मृत होत आहेत. पाठ, पाठीचा कणा, पोट, छाती, छातीच्या बरगड्या, छातीचे सर्व स्नायू निर्जीव होत आहेत, मृत होत आहेत. दोन्ही हातांचे खांदे, दंड, दोन्ही कोपरे, बाहू, मनगट, तळहात, दाही बोट, खांद्यांपासून बोटांपर्यंत दोन्ही हातांचे सर्व स्नायू निर्जीव झाले आहेत, मृत झाले आहेत. मान, गळा, डोकं, कपाळ, दोन्ही डोळे, नाक, दोन्ही कान, गाल, होठ, हनवटी, संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू निर्जीव झाले आहे, मृत झाले आहे. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत संपूर्ण शरीर निर्जीव झाले आहे. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये हालचाल करण्याची थोडीही ताकद शिल्लक राहिलेली नाही. शरीरातील फक्त श्वसन संस्था जिवंत आहे, कार्यान्वित आहे. इतर संपूर्ण शरीर मृत झाले आहे, मरण पावले आहे. खऱ्या अर्थानं आपण शवासनात प्रवेश केलेला आहे. शरीर शवासमान झाल्यामुळे शरीराला एक प्रकारचे जडत्व प्राप्त होत आहे. शरीर जड होत आहे. शरीर आणखी जड होत आहे. जमिनीकडून गुरुत्वाकर्षण शक्ती पूर्ण ताकदीने आपल्याला जमिनीकडे खेचत आहे. आपले शरीर घट्टपणे जमिनीवर चिटकलेले आहे. शवासनाचा या स्थितीचा अनुभव 1 मिनिटासाठी पुरेपूर घ्यायचा आहे.
यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीचे बळ हळूहळू कमी होत आहे आणि आपले शरीर हलके होत आहे असा भाव मनामध्ये निर्माण करायचा आहे. शरीर आणखी हलके होत आहे. यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव शून्य झालेला आहे. आपले शरीर इतके हलके झाले आहे की आपण हवेमध्ये किंवा पाण्यावरती तरंगत आहोत. ज्या दिशेने हवेची झुळूक येत आहे, ज्या दिशेने पाण्याचे तरंग येत आहे, त्या दिशेने आपले शरीर अलगदपणे हेलकावे खात आहे. मनामध्ये कोणतेही विचार शिल्लक राहिलेले नाही. मन पूर्णपणे रिक्त झाले आहे, रिकामे झाले आहे. शरीराच्या आणि मनाच्या या रिक्त अवस्थेचा, या रिकाम्या अवस्थेचा अनुभव 1 मिनिटासाठी पुरेपूर घ्यायचा आहे. विश्राम. ज्या पद्धतीने आपण शवासनात प्रवेश केला होता, त्याच पद्धतीने हळूहळू आपल्याला शवासनातून बाहेर यायचं आहे. आपले लक्ष पुन्हा एकदा पायांच्या बोटांवर केंद्रित करायचं आहे. पायांच्या बोटांमध्ये जिवंतपणा निर्माण होत आहे. तळपाय, टाचा, दोन्ही पायांचे घोटे, पिंढऱ्या, गुडघे, गुडघ्याच्या सर्व स्नायूंमध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा निर्माण होत आहे, ऊर्जा निर्माण होत आहे. दोन्ही पायांच्या मांड्या, गुदद्वार, मूत्राशय, कंबर, कमरेचे सर्व स्नायू पुन्हा एकदा जिवंत होत आहेत. पाठ, पाठीचा कणा, पोट, छाती, छातीच्या सर्व बरगड्या, छातीचे सर्व स्नायू पुन्हा एकदा ऊर्जामय होत आहेत, जिवंत होत आहेत. दोन्ही हातांचे खांदे, दंड, दोन्ही कोपरे, बाहू, मनगट, तळहात, दाही बोट, खांद्यांपासून बोटांपर्यंत दोन्ही हाताचे स्नायू ऊर्जामय होत आहेत, जिवंत होत आहेत. मान, गाल, डोकं, कपाळ, दोन्ही डोळे, नाक, दोन्ही कान, गाल, होठ, हनवटी, संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू ऊर्जामय झाले आहेत. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत संपूर्ण शरीर ऊर्जामय झाले आहे. चेहरा तेजोमय झाला आहे असा भाव मनामध्ये निर्माण करायचा आहे. या भूतलावरची सकारात्मक ऊर्जा श्वासांद्वारे आपल्या शरीरात
ओढली जात आहे. आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणायचं आहे. उगवत्या सूर्याला मनोमन नमस्कार घालून येणाऱ्या दिवसाचं मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहाने स्वागत करायचं आहे. ज्या परमेश्वरानं, ज्या आईवडिलांनी आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे, त्यांचे मनोमन स्मरण करायचे आहे. त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांचे भरभरून आशीर्वाद घ्यायचे आहेत. दिवसभरात येणाऱ्या अडचणींना, आव्हानांना सक्षमपणे सामोरं जाण्याचं बळ मनामध्ये एकवटायचं आहे. यानंतर दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. डोळ्यावरून, चेहऱ्यावरून अलगद हात फिरवत अतिशय हळुवारपणे डोळे उघडायचे आहे. आजूबाजूच्या प्रकाशाशी, आजूबाजूच्या परिस्थितीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर डाव्या कुशीवर वळायचं आहे. थोड्या वेळासाठी डाव्या कुशीवरच पडून राहायचं आहे. उठायची गडबड कोणीही करायची नाही. यानंतर उठून बसायचं आहे. पुन्हा एकदा डोळे मिटायचे आहेत. मांडी घालून आपल्या दोन्ही तळहात एकमेकांवर ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची अंगठे एकमेकांना टच करायचे आहेत आणि 1 मिनिटासाठी ध्यान अवस्थेमध्ये शरीरात निर्माण झालेली ऊर्जा, श्वसनाद्वारे प्रवेश केलेली सकारात्मक शक्ती शरीरातच ठेवायची आहे. दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. डोळ्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवत हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद.